नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज बघूयात नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील गोंदेश्वर महादेव मंदिर. हे सुमारे 900 ते 1000 वर्ष जुने असून ते आपल्या दगडी शिल्पकलेसाठी आणि प्राचीन वास्तुकलेसाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. काही इतिहासाच्या मते सिन्नरचे शासक राव गोविंद यांनी हे मंदिर बांधले, त्यामुळे याला गोंदेश्वर हे नाव पडले. हे मंदिर नाशिक शहरापासून साधारण 30 ते 35 किलोमीटर अंतरावर नाशिक पुणे महामार्गाजवळील सिन्नर शहरात आहे. मुख्य शिवमंदिराच्या अगदी समोर एक अत्यंत सुंदर आणि स्वतंत्र नंदी मंडप उभारण्यात आला आहे. मंदिराच्या छताच्या आतील भागात मंडप नयनरम्य आणि बारीक नक्षीकाम केलेले पाहायला मिळेल. महादेवाच्या गर्भगृहातून अभिषेकाचे जल बाहेर जाण्यासाठी मगरीच्या तोंडाच्या आकाराचे मगरमुख्य अतिशय सुंदर शिल्प बनवले आहे. मंदिराच्या दगडी खांबावर आणि जमिनीवर कासवाचे नक्षीकाम कोरलेले आहे. मध्यभागी मुख्य महादेवाचे मंदिर आहे आणि त्याच्या 4 कोपऱ्यात सूर्यदेव, भगवान विष्णू, गणपती आणि माता पार्वती यांची 4 उपमंदिरे आहेत. गर्भगृहावर बांधलेले आकाशाकडे झेपावणारे मंदिराचे पटईचे शिखर अतिशय देखणे असून अप्रतिम कोरीव कामाने सजवलेले आहे. मुख्य मंदिरातून बाहेर पडताना भिंतीवर रामायणातील अनेक प्रसंगाची कोरीव शिल्पे, युद्धशिल्पे दिसतात. मुख्य मंदिर हे पायथ्यापासून ते शिखरापर्यंत शेकडो शिल्पांनी सजलेले आहेत. 4ही मंदिरावर मुख्य मंदिराप्रमाणेच कोरीव कलाकुसर आहे. या मंदिराच्या आत व बाह्य भिंतीवरही अनेक वैशिष्ट्यपूर्ण शिल्पे आहेत. पहिल्या मंदिरात गणेशाची मूर्ती आहे. दुसऱ्या मंदिरात पार्वती मातेची आकर्षक मूर्ती आहे. सूर्य मंदिर पश्चिमाभिमुखी असून मावळत्या सूर्याची किरणे वर्षातील काही दिवस मूर्तीवर पडतात. विष्णू मंदिरासह ही सर्व मंदिरे कलाकुसरीने युक्त आहेत. मुख्य मंदिरातील शिवलिंगातील अभिषेकाने पाणी बाहेर पडण्याच्या मार्गावर मकरमुख मगरीचे तोंड आहे. चक्रधर स्वामींनी तप करण्याकरता या मंदिरात 4 महिने वास्तव्य केले होते. सरकारच्या विभागाने हे मंदिर संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. मंदिरात श्रावणातील सोमवारी व महाशिवरात्रीला दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. महाराष्ट्रातील पहिले भूमिशैलीतील मंदिर अंबरनाथ येथे असून त्यानंतर गोंदेश्वर मंदिराचा क्रमांक लागतो. अंबरनाथ आणि गोंदेश्वर या दोन्ही मंदिरांमध्ये अनेक साम्य आढळून येतात. या मंदिरात 3 बाजूंनी म्हणजे पूर्व, पश्चिम व उत्तर दिशेने प्रवेश करता येतो.